वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराज संत, एकनाथ महाराज शांत, एकनाथ महाराज श्रीमंत. एकनाथ महाराज किती शांत, यवनांगावरे थुंकला प्रसाद देऊने मुक्त केला. एवढे शांत, किती शांत. पैठण गावामध्ये कुचरवट्टा होता, कुचरवट्टा तुमना गावामध्ये. त्या कुचरवट्टावर प्रत्येकले बसाने परवानगी नाही राहत. तडे काही विशिष्ट सभासदांना बसायला परवानगी असते. त्या कुचरवट्ट्यावरती एक मनुष्य आला आणि तो म्हणाला, दादा मला माझ्या पोरीचं लग्न करायचंय, कोणी 200 रुपये देतं का? लोक म्हणाले, आम्ही तुला 200 नाही 500 रुपये देऊ. काही लोकांच्या सवय राहते का सांगतात, बावड्या या 50 रुपयाले रे आणि त्याला गाया दिये रे. तसं कोण 200 रुपये देतं का? लोक म्हणाले, दादा आम्ही तुम्हाला 200 नाही 500 रुपये देऊ, पण एक काम करावं लागेल. काय काम करावं लागेल? एकनाथ महाराजांना राग आणून दाखवावा लागेल. कलियुगामध्ये सगळ्यात सोपं काम म्हणजे दुसऱ्याला राग आणून दाखवणं. एकनाथ सकाळची वेळ होती, एकनाथ बाबा देवपूजेला बसले होते. जसा आला चप्पल काढले नाही, नाथ बाबांच्या देवाऱ्यापर्यंत गेला. आपला देवाऱ्यापर्यंत कोण चपला घालून होता, पण नाथ बाबा होते ते. नाथ बाबा म्हणाले, या 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 भटजी बुवा, काय तुमचं देवावरती प्रेम, तुम्हाला चप्पल काढण्याची आठवण नाही. एकनाथ महाराजांना राग आला नाही म्हणून त्या माणसाला एवढा राग आला. समोर नाथबाबांची बायको बसली होती. जसा गेला नाथबाबांच्या बायकोच्या पाठीवरती जाऊन बसला. पण नाथबाबांची बायको होती ती. नाथबाबा म्हणाले, गिरजे सांभाळ बरं, भटजी बुवा पडतील. ती काही आपली बायको नव्हती महाराज, गिरजाई होत्या त्या. अहो नाता, तुम्हाला आठवतंय का आपला पोरगा हरी पंडित लहान होता ना, मी असंच त्याला खांद्यावरती बसून तुम्हाला वाढण्यासाठी यायचे, त्याला पडू दिलं नाही, तसं याला कसं पडू देईल. जसा उतरना तसा घरच घ्या. एवढी शांती. नाथबाबा संत, नाथबाबा शांत, नाथबाबा श्रीमंत. किती श्रीमंत. नाथबाबांच्या घरी रोज 100 लोकांना पूर्णाच्या पोळीचं जेवण असायचं. आणि एवढा 100 लोकांना स्वयंपाक नाथबाबांच्या बायको एकटी करायच्या. आपला घर 6 महिन्यातून एकदाच पुरणपोळी राहत. तुम्ही घरमा काही काम सांगा, त्या लगेच सांगतात, शांत बसा, सगळ्या पुरणी पोळी करणे. जसं 3-4 लोकांना स्वयंपाक करणार. खाणारा कितला? 2.5 2 फुलनी 1. पण 100 लोकांचा स्वयंपाक नाथबाबांच्या बायको एकट्या करायच्या. तो पण कशाचा? पूर्णाच्या पोळीचा. पूर्णाची पोळी बनवणे ही आर्टसे, ही कला आहे. हा खऱ्या अर्थानं आमच्या मुक्ताईंचा आशीर्वाद आहे. खानदेश सोडून जगाच्या पाठीवरती कुठल्याच महिलांना पूर्णाची पोळी जमत नाही. आमच्या मुक्ताईंचा आशीर्वाद आहे. मग आपल्या खानदेशामध्ये सुगरण कोणाला म्हणतात? ज्या स्त्रीला पूर्णाची पोळी जमली तिला म्हणतात सुगरण, आणि जिल नाही जमली तिले उग्रण. ना इलाज को क्या इलाज. एकनाथ महाराज संत, एकनाथ महाराज शांत, एकनाथ महाराज श्रीमंत. मग ते एकनाथ महाराज भक्ती प्रेमाची व्याख्या मला पटवून देत आहेत. गणपती बाप्पांचं लग्न होतं, त्या लग्नापासून एक परंपरा आपल्यापर्यंत चालत आली. ज्यावेळेस एखाद्या दिदीचं लग्न होतं, एखाद्या ताईचं लग्न होतं, त्या ताईला तिच्या साखरपुड्यामध्ये सासऱ्याकडून 7 गोष्टी मिळतात. ज्या 7 गोष्टी गणपती बाप्पांच्या बायकोला मिळाल्या होत्या. काय काय आमले काय माहित? काय काय 7 गोष्टी मिळतात? बाकीना बाया म्हणतात होते, देख भाऊ आम्ही एक ते उपास करी करी उबगी जायले. मी सांगू का? अरे हो तर म्हणा, मी सांगू का? जेव्हा मी नाही सांगणार. ऐका, एखाद्या आजीचं वय 70-80 असेल. आजीला विचारलं, आजी तुझा साखरपुडा झाला होता त्यावेळेस तुझ्या सासऱ्याकडून काय 7 गोष्टी मिळाल्या होत्या? ती आजी लगेच सांगेल, अंडा गुंडा बादली. एखाद्या आईचं वय 30-40 असेल, ती वेगळ्याच गोष्टी सांगेल. आणि एखाद्या दिदीना नुकता जाते साखरपुडा वय असेल, ती दिदीला विचारलं, दीदी पुन्हा साखरपुडा वय जातोय, तुला काय 7 गोष्टी भेटणार होतात? ती दीदी पटकन उत्तर देईल, मोबाईल, सिम कार्ड, मेमरी कार्ड. या 7 गोष्टी का नाही? 7 गोष्टी कुठल्या? ज्या 7 गोष्टी तुम्हाला भक्ती शिकवतात, त्या 7 गोष्टी तुम्हाला प्रेमाचं ज्ञानाची जाणीव करून देतात. 7 गोष्टी कुठल्या? 1 कपाळाचं कुंकू, 2 कानातले, 3 नाकातली नथनी, 4 गळ्यातलं मंगळसूत्र, 5 हातातल्या बोटातली अंगठी, 6 हातातल्या बांगड्या, 7 पायातले पेंजन. या 7 गोष्टी फॅशन म्हणून नाही, शो म्हणून नाही, तुम्हाला भक्ती आणि प्रेमाची जाणीव करून देतात. पूर्वीच्या माता माऊल्या कपाळ भरून कुंकू लावायच्या म्हणून पूर्वीची माणसं भक्कम होती. आता कुंकूच छोटे झाले, तशी माणसं छोटीच झाली. मी जास्ती बोलत नाही. एक कीर्तनकार असं कीर्तन मा सांगे, आई न कुंकू हिंदू धर्माचं प्रतीक आहे, टिकली सोडून कुंकू लावत जा. कीर्तन महिना एक बाईले एवढा रागू ना, त्या कीर्तनकार बाबा जवळ गई, देवनी शपथली सांग म्हणे, तुनी बायको टिकली लावस का कुंकू लावस म्हणे. तो कीर्तनकारले जागावरच काम सुरू आहे. घ्या तो घर घ्या, आपली बायको म्हणे, का तू महाराणी बायको? मग ती म्हणे, काय जाय? टिकली सोडून कुंकू लावत जाय. ती पण म्हणे, तुम्ही धोतर सोडून जीन्स पॅन्ट घालत जा. ऐका, कुंकू यासाठी दिला जातो. कुंकू त्या दिदीला सांगत असतो, दिदे साईडे
कुंकू कपाळावरती गोल लावत जा. जसा पौर्णिमेचा चंद्र कलेकलेनं वाढत जातो तसं तुझ्या नवऱ्याचं आयुष्य कलेकलेनं वाढत जाईल. म्हणून कपाळावरती कुंकू गोल लावत जा. दुसरी गोष्ट त्या दिदीला मिळते कानातले. आय नो ही कानातली सगळ्यात नाजूक जागा असते. या नाजूक जागेवरती तुम्हाला 4 ते 5 ग्रॅमचं ओझं पेलावं लागतं. बरोबर. ते ओझं त्या दिदीला सांगत असतं, ज्ञान देत असतं. दिदे तायडे, ज्या वेळेस तू लग्न करून आमच्या घरी नांदायला येशील ना, त्यावेळेस आमना गलीमधला धल्ल्या बाया खूप इमानदार आहेत. त्यासने बिनविरोध निवड व्हायला चुगलबट्टीकरांसाठी. ते तुझ्या जवळ येतील आणि आमच्या परिवाराविषयी जर तुझ्या कानामध्ये ओकतेल, तू जसं ओझं पेलते ना तसं ते जर पेल. हे कानातले शिकवत असतात. त्या दिदीला पुढची गोष्ट मिळते, नथनी कानात लावायची असते, नथनी नाकात लावायची असते. महिला माता, तुम्ही ज्या कानामध्ये वस्तू परिधान करतात त्या सोन्याच्या असतात, चांदीच्या असतात, बँटेजच्या असतात. बरोबर. मग नथनी सोन्याची असते, चांदीची असते, बँटेजची असते. मग नथनी नाकातच का, कानात का नाही? आमले काय माहिती. नथनी त्या दिदीला सांगत असते, ए दिदे, ए तायडे, आता या खानदानीचं नाक तू हे नकट होऊ देऊ नको. त्या दिदीला पुढची गोष्ट मिळते, गळ्यातला मंगळसूत्र. मंगळसूत्राचा दोरा एक असतो, वाट्या 2 असतात. संसार नावाचा दोरा एक असतो, पती पत्नी नावाच्या वाट्या 2 असतात. नाव जरी मंगळ असलं, मणी काळे असतात. संसार जरी काळा असला, दुःख मोळ असला, मात्र दोघांनी मिळून त्याला मंगळ करायचा असतो. गळ्यातलं मंगळसूत्र त्या दिदीला सांगत असतं. त्या दिदीला पुढची गोष्ट मिळते, हातातल्या बोटातली अंगठी, अंगठीला असतो खडा, खडा चमकतो. चमकणारा खडा त्या दिदीला सांगत असतो, दिदे मी खडा जसं या अंगठीला चमकतोय तसं तुला तुझ्या सासऱ्याचं घर चमकायचंय. त्या दिदीला पुढची गोष्ट मिळते, हातातल्या बांगड्या. आमच्या आईला, आमच्या ताईला किती काम असू द्या, त्यांना वाटतं का हातातल्या बांगड्या फुटल्या पाहिजे असं? आमच्या आईला, आमच्या ताईला किती काम असू द्या, त्यांना कधीच वाटत नाही हातातल्या बांगड्या फुटल्या पाहिजे असं. तसं सासरच्या लोकांनी तुझ्यावरती किती अन्याय केला, पण तुझ्या वागणुकीमुळे सासरचा एकही माणूस फुटता कामा नये. हातातल्या बांगड्या त्या दिदीला ज्ञान देत असतात. 7वी गोष्ट त्या दिदीला मिळते, पायातलं पेंजन, लच्छा. त्या लच्छींना असतो घुंगरू. डावा पाय पुढे टाकला की डावा पायाचा घुंगरूचा छन आवाज डाव्या कानाला येतो. उजवा पाय पुढे टाकला की उजव्या पायाचा घुंगरूचा छन आवाज उजव्या कानाला जातो. डावा पायातला घुंगरू त्या दिदीला सांगत असतो, दिदे तायडे, मी डावा पायातला घुंगरू म्हणजे तुझा बाप आणि उजवा पायातला घुंगरू म्हणजे तुझा सासरा. दिदे तायडे, तुझा डावा पाय चुकला की बापाची इज्जत जाईल आणि उजवा पाय चुकला की सासऱ्याची इज्जत जाईल. या 7 गोष्टी फॅशन म्हणून नाही, शो म्हणून नाही, तर तुम्हाला काहीतरी भक्ती आणि प्रेम शिकवण्यासाठी दिल्या जातात. मग भक्ती आणि प्रेम, देवावरती प्रेम केलं पाहिजे. मला आयुष्यामध्ये एक अक्षर आवडलं, प. प प प्रेमाचा, प पित्याचा, प परमेश्वराचा, प पपुईचा, प पतंगाचा, प प प आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा प्रकट होतो. प प जन्म देतो आपल्याला. प पिता, पिता करतो. प पालन. प पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये प्रगट होतो. नुसतं प्रगट होत नाही तर पाय मोडून प्रगट होतो आणि जास्त आगाऊपणा केला की आपले हात पाय मोडतो. प प्रेम, जिच्यावर होतं तिचं नाव प. प्रेमिका, कधी कधी प्रेमिका धोका देऊन देते, मग नाईला असं जिच्याशी लग्न करावं लागतं, तिचं नाव प. पत्नी, पत्नीपासून ज्याची प्राप्ती प. पुत्र, पुत्रानंतर जिची प्राप्ती प. पुत्री, पत्नी, पुत्र, पुत्री यांचं भरावं लागतं प. पोट, पोट भरण्यासाठी माणसाला कमावं लागतो प. पैसा, पैसा कमवत असताना माणसाकडून होतो प. पाप, पाप झालेल्या माणसांना म्हातारपणी होतो प. पतन, पतन झालेल्या माणसांना म्हातारपणी पुन्हा एकदा होतो प. पश्चाताप, आणि त्या पश्चातापातून आपल्याला मुक्त करतो प. परमपिता परमेश्वर. एक दिवस त्या देवाचं अस्तित्व प्रत्येकाला मान्य करावं लागतं. मग भक्ती करायची असेल देवाची करा, प्रेम करायचं असेल देवावरती करा, देवावरती प्रेम करा. असंच प्रेम कोणी केलं होतं देवावरती? सुदामजींनी. किती प्रेम केलं होतं, किती भक्ती केली होती कृष्णाची, कृष्णावरती किती प्रेम केलं होतं. एका दिवशीचा प्रसंग होता, सुदामजींचं कृष्णावरती एवढं प्रेम होतं, सुदामजी कृष्णाला चोरून फुटाणे खाऊन गेले होते, एवढं प्रेम होतं. बाकीना लोके म्हणते ना बाबा न्यार न्यारच काही काही सांगी राय ना, चोरीशीन फुटाणा बी काय गया आणि प्रेम होतं.
हे प्रेम होतं. सुदामजी आणि कृष्ण ज्यावेळेस संदीपान मुनींच्या आश्रमामध्ये होते, आश्रमाच्या पुढे एक झोपडी होती, झोपडीमध्ये एक म्हातारी होती. म्हातारीचं बरंच वय झालं होतं. रात्रीचा प्रसंग होता, चोरांना भूक लागली म्हणून चोर त्या म्हातारीच्या झोपडीत गेले. चोरांच्या हाताला काही लागलं नाही, फुटाण्याची पिशवी लागली, चोर पिशवी उचलून धावू लागले. तेवढ्यात म्हातारीला जाग आली, म्हातारी आरवड्या मारू लागली. काही लोक त्या चोरांमागे पडू लागली. पडता पडता चोरांच्या हातातून फुटाण्याची पिशवी सुटली, संदीपान मुनींच्या आश्रमाजवळ येऊन पडली. सकाळची वेळ झाली होती. कृष्ण पुढे निघाले होते, सुदामजी त्यांच्या मागे चालत होते. संदीपान मुनींच्या बायकोने सांगितलं, सुदामजी कुठे चाललात? जंगलामध्ये. संदीपान मुनींच्या पत्नीने सांगितलं, हे फुटाणे घ्या, अर्धे कृष्णाला द्या आणि अर्धे तुम्ही खा. पण सुदामजीने दिले का? नाही. सुदामजी ब्राह्मण होते. पूर्वीच्या ब्राह्मणांना भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ करायचा. सुदामजीने त्या फुटाण्याचा भूतकाळ ओळखला आणि सुदामजीने त्या फुटाण्याचा भूतकाळ पाहिला. ज्या वेळेस त्या म्हातारीचे फुटाणे चोरीला गेले ना, त्यावेळेस ती म्हातारी उठले, देवासमोर गेले आणि देवाला प्रार्थना केली, ये देवा, मी माझ्या आयुष्यभराच्या साधनेवरती श्राप देते. जो कोणी माझे फुटाणे खाईल त्याला 18 विश्वे दारिद्र्य प्राप्त होईल. सुदामजींनी विचार केला, अरे अर्धे कृष्णाला दिले तर 9 विश्वे दारिद्र्य माझ्या मित्राला प्राप्त होईल आणि अर्धे जर मी खाल्ले तर 9 विश्वे दारिद्र्य मला प्राप्त होईल. माझ्या मित्राला 9 विश्वे दारिद्र्य प्राप्त होण्यापेक्षा सगळे फुटाणे चोरून मी खातो आणि 18 विश्व दारिद्र्य ज्याने आपल्या अंगावरती घेतलं. हे सुदामजींची भक्ती होती, हे सुदामजींचं प्रेम होतं. मग तुम्ही देवाची भक्ती करा, देवावरती प्रेम करा. मग सुदामजींची ही परिस्थिती नंतर देवानं काय केली? बदलून दिली. सोन्याचं राज्य सुदामजींना दिलं. मग देवानं उपकार केले का? ज्यावेळेस कृष्ण सुदामजींना भेटण्यासाठी गेले, मला प्रसंग लांबवायचा नाही, मला फक्त माझा मुद्दा क्लिअर करायचा आहे. कृष्णाच्या महलापर्यंत गेले आणि त्या द्वारपालाला सुदामजी म्हणतायत, द्वारपाला हा महल कुणाचा रे? द्वारपाल म्हणाला, आमच्या नगरीचा राजा आहे, कृष्ण राजाचा महल आहे. सुदामजी म्हणाले, कृष्णाचा आहे? द्वारपाल संताप मध्ये त्यांकडे, आमना नगरी राजा आहे, तू कृष्ण म्हणी रे ना? सुदामजी म्हणाले, अरे तुझा राजा असेल रे, माझा बालपणीचा मित्र आहे. द्वारपाल आणखी संतापी घ्या, तुझे कपडे पाहून वाटत नाही तू राजाचा मित्र असतील. तुझे कपडे किती मळलेले, धोतर किती फाटलेलं. सुदामजी म्हणाले, अरे तू सांगून तर पाय. द्वारपाल धावत धावत जातो, कृष्णाला सांगतो. कृष्ण येतात, सुदामजींना आणतात, सिंहासनावरती बसवतात. मग कृष्ण आपल्या बायकांना म्हणतात, रुक्मिणी सुदामजींचा पाया पड. रुक्मिणी माता येते, सुदामजींच्या पाया पडते. सत्यभामा येते, सुदामजींच्या पाया पडते. मग सुदामजी त्या महिला कृष्णांच्या बायकांची रांग पाहतात. ओम म्हणा पा 16,108 इथला बायका म्हणा पाया पडतील. ज्या दिनपासून घरतून निघेले त्या दिनपासून रस्तामा पावळा नाही, चहा नाही, पोहे नाही. इथल्या बायका जर म्हणा पाय पडतील, मी जित्ता असू का? सुदामजीने सांगितलं, कन्हैया, पती पत्नींचा प्रतिनिधी असतो. तू काय कर, तू माझ्या पायावरती डोकं ठेव, मी तुला आशीर्वाद दिला म्हणजे तुझ्या सगळ्या बायकांना त्या आशीर्वादाची प्राप्ती होईल. माझा दृष्टांत संपला. खरंच जगाचा परमपिता परमेश्वर उठला आणि सुदामजींच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवलं. भक्ति में इतनी शक्ती होती की वो खुदा को भी झुका देती है. मग नाथ बाबा म्हणतात, देवा मला जर काही ज्ञान द्यायचं असेल तर अशा भक्तीचं दे. अभंगाचं प्रथम भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. 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 भक्ति प्रेमाविना ज्ञान नको देवा.